अटल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ठाणे महानगरपालिका कर्मचारी वर्ग छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात राजीव गांधी महाविद्यालय कर्मचारी वर्ग व महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना यांच्या वतीने ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर व अटल फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष अपर्णाजी सिंह यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। रक्तदानामुळे अनेकांना नवजीवन मिळते तर वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाला बळ मिळते। समाजहिताचा विचार करून राबवण्यात येणारे असे उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे। या प्रसंगी रुग्णालयातील रुग्ण बालकांना खेळण्यांचे देखील वाटप करण्यात आले। ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, माजी उपमहापौर अशोक भोईर, भाजपा गटनेते नगरसेवक मुकेश मोकाशी, सीताराम राणे, विकास पाटील, नगरसेविका माधुरी मेटांगे, अनिता राम ठाकूर, नगरसेविका उषा वाघ, डॉक्टर योगेश शर्मा, जयेंद्र कोळी, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष राम ठाकूर, राजाभाऊ सोनगडा यांसह इतर मान्यवर येथे उपस्थित होते। अटल फाउंडेशनच्या वतीने प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये भव्य स्वरूपामध्ये वृक्षारोपण अभियान संपन्न झाले। या उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या अटल फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा अपर्णा सिंह, प्रदेश अध्यक्ष गणेश राजे, प्रदेश उपाध्यक्ष दत्ता घुगे, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष राजकुमार पवार आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत रक्तदान आणि वृक्ष संवर्धनाच्या या चळवळीत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन यावेळी करण्यात आलं। सेवक तू मां सरस्वतीचा, मित्र तू विद्यार्थी आणि शिक्षकांचा, सेवक तू निसर्गाचा, सेवक तू प्रवासी संघटनांचा, सेवक तू छत्रपतींचा, मित्र तू दुर्गप्रेमी आणि दुर्गरक्षकांचा। साहेबांचं दुर्गरक्षणामध्ये देखील मोठं कार्य आहे। साहेबांची समस्या सोडवण्यासाठी जातो। जेव्हा घडतो तुमचा जनसंवाद, म्हणूनही तुझ्या दारी सदैव असते जनतेची आवक, म्हणून साहेबांच्या दारी सदैव जनतेची आवक असते, म्हणून तुझ्या दारी सदैव असते जनतेची आवक, कारण तूच आहे खरा जनसेवक, कारण तूच आहे खरा जनसेवक। तर या जनसेवकांचा आपण जोरदार टाळ्यांनी पुनश्च एकदा बसून घ्यायचा पाठीमागं। आजच्या या महत्त्वपूर्ण रक्तदान शिबिरासाठी आपण गेल्या अनेक वर्षात गोपीनाथ गवळे, त्याचबरोबर उज्ज्वल काळे, दीपक बांदल, त्यानंतर निलेश भोईर यांना विनंती करतो की आपणही आपल्या रक्तदानाच्या ठिकाणी प्रमाणपत्र घेण्यासाठी यायचं आहे। त्याचबरोबर गणेश उल्लेखन माझ्या सर्व व्यक्तींनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे। या श्रेष्ठ दानासाठी या ठिकाणी सर्वांनी रक्तदानाचं या ठिकाणी बहुमूल्य असं या ठिकाणी पुण्याचं काम केलेलं आहे। ते आपण सर्वांच्या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजच्या ह्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शनासाठी सर्व रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। सर्वांचं या ठिकाणी मी समिती आणि अटल फाउंडेशन तर्फे सर्वांच्या मनापासून या ठिकाणी आभार आणि आशिष भाई आणि हरीश भाई यांच्या मार्फत आपल्या रुग्णालयावर साफसफाई देखील या कार्यक्रमाच्या जागेसाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे। नियोजनासाठी या ठिकाणी वाढदिवसानिमित्त माझ्या विचारांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व या ठिकाणी आहात आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण सर्व रक्तदान करताय। सर्व रक्तदात्यांचं या ठिकाणी मी कर्मचारी समिती आणि अटल फाउंडेशन तर्फे सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। मागे मागे सुरेश दूर से थोड़ा आतमध्ये जाना। करांना द्यायला सकते डोनरला। अरे यार खाऊ देतो साहेब, खाऊ खेळले
महिला बघतो, तुम्ही महिला आहे का? नाही इकडे बघा. वृक्षारोपण जे आहे ते शीळ फाट्याला झालं. जवळजवळ 500 रोपं त्या ठिकाणी लावण्यात आली वन विभागाच्या जागेवर. या छत्रपती शिवाजी हॉस्पिटलमध्ये देखील खूप चांगला असा उपक्रम इथले आमचे कर्मचारी, अटल फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी असे विविध संघटनांनी मिळून रक्तदान शिबिर आणि लहान मुलांना खाऊ वाटप आणि खेळणीचं वाटप अशा प्रकारचा कार्यक्रम केला. निश्चितपणे अशा प्रकारची सामाजिक बांधिलकी घेऊन वाढदिवसाला सर्वांनी करावं असा माझाही आग्रह असतो. आणि त्या अनुषंगाने देखील अनेक आमच्या संघटनातल्या आमच्या सहकाऱ्यांनी अशा प्रकारचे उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने राबवले आणि त्याचा निश्चितपणे मला आनंद वाटतो. साहेब, आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील यांनी विविध सामाजिक उपक्रमातून आपला वाढदिवस साजरा केलेला आहे. एक प्रकारे जनसेवा केलेली आहे. नाही, तेच अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. वाढदिवस मोठे मोठे गुच्छ आणि हार घेऊन साजरे करण्यापेक्षा गरीब गरजू लोकांना निरनिराळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मदत करणं ही खरी आमच्या दृष्टीने पोचपावती आहे आणि ती निरनिराळ्या ठिकाणी केली गेली. त्याचा निश्चितपणे आनंद आहे. सर, काय संकल्प करता वाढदिवसाला संकल्प हा आमचा 365 दिवसाचा संकल्प असतो की जो कोणी अडला नडला आहे, दुःखी आहे, वंचित आहे, पीडित आहे, अन्यायग्रस्त आहे, पीडितग्रस्त आहे, त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं. आणि ज्यावेळेला त्याचं काम होतं, ज्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसतं, तीच आपल्याला वाढदिवसाची भेट असं समजायचं. आणि त्याच्यामुळे हा संकल्प असाच अखंडपणे चालत राहणार. नमस्कार. संजयजी केळकर साहेबांच्या 9 जुलै रोजी वाढदिवसानिमित्त आपण अटल फाउंडेशन, संपूर्ण महाराष्ट्र राज्य, महाड संघटना आणि हॉस्पिटलची कर्मचारी समिती आणि कामगार वर्ग या 4 संघटनातर्फे आपण रक्तदान शिबिर भव्य स्वरूपात आयोजित केलेलं आहे आणि याला भरभरून प्रतिसाद भेटला. त्याच्याबद्दल खूप समाधान वाटतंय. उर्वरित महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 18 जिल्ह्यामध्ये आदरणीय संजयजी केळकर साहेब हे राष्ट्रीय संरक्षक आहेत अटल फाउंडेशनचे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण 18 जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. नांदेड महानगरात 3 ठिकाणी भव्य स्वरूपात वृक्षारोपण, साईबाबाच्या मंदिरामध्ये महाआरती आणि गोसेवा करण्यात आली. नाशिक येथे विक्रम झाला. 1001 वृक्षारोपण, 1001 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं. अटल फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण पदाधिकाऱ्याकडून या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळाला आणि आम्हाला आनंद आहे की अटल फाउंडेशनचे राष्ट्रीय संरक्षक संजयजी केळकर साहेब हे आम्हाला लाभलेले आहेत संरक्षक म्हणून. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा अटल फाउंडेशनची वाटचाल जो आहे. कर्मचारी संघटना असेल, आमचे दत्ताभाऊ घुगे आहेत अटल फाउंडेशनचे प्रदेश उपाध्यक्ष, आणि कर्मचाऱ्यांसाठी पण त्यांचं खूप योगदान आहे. आमचे राजकुमारजी पवार साहेब अटल फाउंडेशनचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आहेत. कैलासजी जाधव साहेब अटल फाउंडेशनचे ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करतात. कर्मचाऱ्यांसाठी पण त्यांचं भरभरून काम आहे. किती पिशव्या रक्त संकलित आत्तापर्यंत जवळजवळ 50 पिशव्या रक्त संचलित झालेल्या आहेत आणि आमचं टार्गेट आहे 101 रक्तदात्यांचं रक्तदान होईल असं, आणि आम्ही ते करून घेणार हा आमचा संकल्प आहे.